A very, very warm welcome. Very good morning, all of you. मॉर्निंग मेडिटेशन सेशन्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मागील काही दिवसापासून आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन या विषयावर डिटेलमध्ये चर्चा करत आहोत. याच डेली हे टॉक जे चालू आहे या सिरीज मध्ये सध्या आपण पार्ट 3 सुरू केलेला आहे, वर्क ऑन युअर सेल्फ. अगोदर आपण कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ह्या प्रोसेसमध्ये बेसिक गोष्टी बघितल्या, ज्या खूप इसेन्शियल आहे, खूप महत्वपूर्ण आहे, पण तो बेस आहे. त्याच्यानंतर आपण त्या बेसला आपल्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी कशाची गरज आहे त्या टॉपिकवर चर्चा केली. आणि तो पार्ट 2 होता चेंज युअर माइंडसेट. आणि आता त्यानंतर त्या गोष्टीला जीवनामध्ये उतरवण्यासाठी काय करणे आहे त्या टॉपिकवर आपण चर्चा करत आहे. आणि त्याचं नाव आहे पार्ट 3, वर्क ऑन युअर सेल्फ. आणि या वर्क ऑन युअर सेल्फ या टॉपिक मध्ये आपण जवळपास 5-6 टॉपिक कव्हर केले. आणि ते अशा प्रकारे आहेत: क्रिएटिंग बेटर इनर सेल्फ इमेज. कशासाठी? की जोपर्यंत आपलं इनर सेल्फ इमेज चेंज होणार नाही तोपर्यंत आपण जेही काही करत आहोत त्या करण्यामध्ये कॉन्फिडन्स किंवा एक निश्चिंतता आपल्याला मिळणार नाही. का? कारण की आपण स्वतः सेल्फ डाऊटेड आहोत. तेव्हा माझंच माझ्या कामावर, माझ्या गोष्टीवर डाऊट आहे, त्याचे रिझल्ट कसे येणार? त्यामुळे इनर सेल्फ इमेज आपला चेंज होणे खूप आवश्यक आहे. सेकंड टॉपिक होता हॅपीनेस इज द की ऑफ हिलिंग. आनंदी असणे ही किंवा आपण असं म्हणू शकतो, आनंद हा उपचाराची किल्ली आहे. ही उपचाराची किल्ली आहे, तुमच्या स्वस्थतेची किल्ली आहे. तिसरा टॉपिक होता ग्रॅटिट्यूड इज द बेस्ट ऍटिट्यूड. ग्रॅटिट्यूड देणे शिकणे आहे आपल्याला. याला आपली सवय बनवणे आवश्यक आहे. फॉरगिव्हनेस इज द की ऑफ फ्रीडम. माफ करून देणे हे चाबी आहे तुमच्या मुक्तीची. ब्लेस युअर सेल्फ. स्वतःला ब्लेस करणे शिका. कोणाच्या भरोश्यावर बसण्याची गरज नाही. स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्यासाठी ज्या काही गोष्टीची आवश्यकता आहे त्याला तुम्ही स्वतः समजा, शिका आणि स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन घेऊन या. त्याकरिता पावलं उचलणे, त्या स्किल डेव्हलप करणे किंवा त्या गोष्टी अचीव करणे, यालाच आपण ब्लेसिंग्स म्हणतो. त्यानंतरचा टॉपिक होता डी लिंक ऑल युअर कनेक्शन्स, निगेटिव्ह कनेक्शन्स. डिस्कनेक्ट करून टाकणे आहे त्या सगळ्या नकारात्मक ऊर्जेला ज्या आपल्या जीवनामध्ये बेनिफिशियल नाही आहेत किंवा त्या माझ्या लाईफमध्ये नकारात्मकता निर्माण करत आहे, माझी ऊर्जेचा ऱ्हास करत आहे, माझ्या एनर्जीला डाऊन मध्ये घेऊन जात आहे. अशा सगळ्या जे नकारात्मक ऊर्जेसोबत आपलं कनेक्शन झालेलं आहे, इमोशन सोबत, फिलिंग सोबत, एक्सपिरियन्स तुम्हाला मिळालेले जुने नकारात्मक अनुभव, त्या सगळ्या गोष्टींना आपण काय करताय? डिस्कनेक्ट करून टाकत आहे. त्यानंतर काल आपला टॉपिक झाला अलाइन युअर सेल्फ विथ युअर इनर एनर्जी. तुमच्या आतमध्ये असलेली जी पॉझिटिव्ह ऊर्जा आहे त्याच्यासोबत तुम्हाला काय करणे आहे? स्वतःला अलाइन करणे आहे. तुमचे 7 चक्र आहे, एनर्जी चॅनल्स आहे, पंचमहाभूत आहे, तत्व आहेत. हे सगळे तुमच्या शरीराचं अलाइनमेंट आहे. जसं वात, पित्त, कफ हे जर डिसअलाइन असलं, बिमाऱ्याच बिमाऱ्या आहे.
शरीरातले सप्तधातू, काही जरी गडबड झालं पूर्ण शरीर डिस्टर्ब होते. सप्तधातूमध्ये लाड पण आहे, डोळ्यातलं पाणी पण आहे. जरासं गडबड झाली ना, बिघडलं. तर ह्या सगळ्या गोष्टी अलाईन असल्या पाहिजे, आणि अलाईन असण्यासाठी काय करणे आहे ते आपण त्या दिवशी शिकलो. आणि आपला आजचा टॉपिक होता राईज युअर व्हायब्रेशन, अलाइन युअर सेल्फ विथ डिवाइन एनर्जी. हा आहे आपला आजचा टॉपिक. जवळपास 5-6 टॉपिक आपण कव्हर केले, आणखी 10 टॉपिक शिल्लक आहे. आणि त्याच्यानंतर आपण सुरू करू पार्ट 4, आणि मे बी पार्ट 5 सुद्धा घेऊ. कारण की जितकं जास्त नॉलेज या सिरीज मध्ये मी शेअर करेल, हा एक कम्प्लीट पॅकेज किंवा कम्प्लीट डाटा रेडी होऊन जाईल फ्युचरसाठी, की तुम्ही बस त्या प्लेलिस्ट मध्ये जा आणि सगळे व्हिडिओ बघणं सुरू करा, तुम्हाला A to Z माहिती भेटलेली असेल. तर चला आपण आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करू, अलाइन युअर सेल्फ विथ डिवाइन एनर्जी. काल आपला टॉपिक काय होता? अलाइन युअर सेल्फ विथ युअर इनर एनर्जी. आजचा आपला टॉपिक आहे अलाइन युअर सेल्फ विथ युअर डिव्हाइन एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी, कॉस्मिक एनर्जी. ही असं ऊर्जा क्षेत्र जे आपल्याला कळत नाही, आपल्याला माहित नाही कुठे आहे, काय आहे, पण हे आहे. हे कॉस्मिक, युनिव्हर्सल, डिव्हाइन फोर्स, मदर नेचर, अर्थ एनर्जी, मून एनर्जी, सन एनर्जी, हे आहेत. प्लॅनेटरी सिस्टमची प्रत्येकाची आपापली ऑरा आहे, प्रत्येकाची आपापली एनर्जी आहे. आताच सध्या एक स्टडी आली, ते म्हणत आहे की पृथ्वीवर सगळ्यात जास्त, जर कोणतं सोलर सिस्टम मध्ये जो आपला जो प्लॅनेट आहे, कोणतं प्लॅनेट जर सगळ्यात जास्त इम्पॅक्ट टाकत आहे, तर त्यांनी सांगितलं की शनी ग्रह, हा जो सॅटर्न प्लॅनेट आहे, ह्या प्लॅनेटची जी व्हायब्रेशन आहे आणि ज्या प्रकारची याची व्हायब्रेशन आहे, मॅक्सिमम अर्थ प्लॅनेटला जी इम्पॅक्ट टाकत आहे ते सॅटर्न आहे. आणि आपण आपल्या ऍस्ट्रॉलॉजीनुसार सगळ्यात जास्त इम्पॅक्ट देणारा ग्रह कोणाला म्हणतो? शनी ग्रह. हे असेच नाही नियम निघाले, पास्ट मध्ये कोणी ना कोणी ह्या विषयाला खूप डिटेलमध्ये समजलं आहे. प्रत्येक ग्रहाच्या ऊर्जेला समजलेलं आहे. आता ते ब्रह्मांडीय ग्रह असो, आकाशातले ग्रह असो, किंवा ग्रह देवता असो, काहीही जरी असलं तरी सगळे काही इंटर कनेक्टेड आहे. म्हणजे आता जसं उदाहरणार्थ, इथे माझ्याकडे एक छोटीशी एंजल्स आहे. हा अमेथिस्ट आहे. तर हे अमेथिस्ट या क्रिस्टलला कनेक्ट केलेला आहे कोणासोबत? आर्कएंजल मायकल सोबत. आता इन द फॉर्म ऑफ क्रिस्टल, जी एंजल्स आहे, या क्रिस्टलचंही काम काय आहे? रिलीज अवर निगेटिव्हिटी, क्रिएट मेंटल पीस. आणि इनडायरेक्टली हा क्रिस्टल असोसिएट आहे आर्कएंजल मायकल सोबत. म्हणजे मला मायकल हे माझ्या लक्षात असो किंवा नसो, जर हा क्रिस्टल माझ्यापाशी आहे, तर ऑटोमॅटिकली आर्कएंजल मायकल माझ्यासाठी काम करत आहे. अशाच प्रकारे माहितीये का, हे सगळे लिंक आहे. भलेही आकाशात तो सॅटर्न प्लॅनेट असेल, त्या क्रिस्टल सारखं शनी ग्रह सोबत शनिदेव हे कनेक्टेड आहे. आता तुम्ही शनिदेवाची ऊर्जा म्हणा की शनी ग्रहाची ऊर्जा म्हणा, सारखं आहे. आता तुम्ही ह्या निगेटिव्हिटी रिलीज करण्यासाठी ह्या क्रिस्टलची ऊर्जा म्हणा की क्रिस्टलच्या सोबत असोसिएट असलेले आर्कएंजल मायकलची एनर्जी म्हणा, दोन्हीही सेम आहे. हा, तुम्ही क्रिस्टलचा शोध घ्या तर क्रिस्टलचा फॉर्म्युला तुम्हाला सापडेल. तुम्ही
आर्कएंजल मायकलचा शोध घ्याल तर आर्कएंजल मायकलचं तुम्हाला दर्शन होईल किंवा त्यांचं सोबत तुमचं रिलेशन मजबूत होईल. आता तुम्ही प्लॅनेटरी सिस्टम मध्ये शनी ग्रहाला बघत असाल तर शनी ग्रहाचे तत्व माहित होईल. तुम्ही शनी देवासोबत कनेक्ट व्हाल तर शनी देवाचे तत्व माहित होईल. ही झाली इन्फॉर्मेशन, हे विजडम झालं. पण इम्पॅक्ट काय आहे? दोघांचा एकच. तर त्यामुळे हा डिबेट करणारा विषय नाही आहे की प्लॅनेट काम करते की नाही करत, कसं आहे आणि काय आहे. जस्ट मानून घेणे आहे की यस, आत्ताची 2 दिवसा अगोदरची स्टडी आहे, मोस्ट इम्पॅक्टफुल प्लॅनेट म्हणून शनीचं हे आपले जे शास्त्रज्ञ आहे त्यांनी पेपर रिलीज केला. तर ब्रह्मांडामध्ये अनंत प्रकारच्या ऊर्जा आहेत. काल काल नाही, मागच्या आठवड्यात मी पॉडकास्ट बघितला सुनीता विलियम्स यांचा. तर तिला प्रश्न विचारला की आकाशामध्ये असं तुम्ही काय वियर्ड तुम्ही बघितलं. तर तिने एक सरळ उत्तर दिलं की म्हणाली, मी आमचं तसं ठरलं होतं की त्या दिवसापर्यंत आपला शेड्यूल पूर्ण होणार आणि आपण वापस येऊ. पण त्यांच्या सिस्टम मध्ये काहीतरी बिघाड आला आणि ते तिथे स्टक झाले. ते स्टक झाले असताना त्यांचं असं म्हणणं पडलं की एक जो सायकल असते, ह्या तारे ग्रह जे फिरत आहे, हे आम्हाला एक नवीन पद्धतीने बघायला भेटलं. हे आता आम्ही टेलिस्कोपनी नव्हतो बघत, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघत होतो. आमचं ही सिस्टम, स्पेस शिप जो होता तोही मूव्ह करत होता आणि कितीतरी स्पीडने अशा गॅलेक्सी टू गॅलेक्सी आम्हाला मूव्ह होताना दिसत होत्या. त्यामुळे शुअर ब्रह्मांडात खूप काही आहे जे आपल्याला माहित नाही. मी तर माझ्या डोळ्यांनी बघत होती, पण खास करून फोकस लेन्सद्वारे बघणारे त्यांनी आपल्या पार्टनरचं नाव घेतलं आणि त्यांनी सांगितलं की ते जे आहेत ते पूर्ण कॅप्चर करत होते. आणि त्यांचं कॅप्चरिंग एवढं सुंदर होतं की ते विथ मोमेंट, म्हणजे स्पेस शिप पण हालत आहे आणि त्याचे कॉस्मिक ग्रह सुद्धा हालत आहे आणि त्याच्या मधात ते त्यांना शूट करत आहे. तर त्यांनी एक असं सांगितलं की जसं आपण ढग म्हणतो, पृथ्वीवर जे ढग आहेत असे ब्रह्मांडात पण आहे. आणि आम्ही बघितलं रिअल एनर्जी. एनर्जी आपण पण आजपर्यंत बघितली नाही. ते म्हणाल मी बघितली रिअल एनर्जी कशाला म्हणते. सडनली फ्रॅक्शन ऑफ सेकंड भयंकर मोठा प्रकाश होते, विजा कळकतात, स्ट्राईक होते, पिलर्स म्हणजे मॅसिव्ह एनर्जीचे असे लोड पिलर्स क्रिएट होतात ब्रह्मांडात. आणि ते इतके मॅसिव्ह आहे त्याचा अंदाजा लावणं शक्य नाही. एवढे मॅसिव्ह लेवलवरची एनर्जी ब्रह्मांडामध्ये आहे. म्हणजे ते एनर्जी तर आहे. मला ते एवढं कन्फर्म झालं, ब्रह्मांडामध्ये भयंकर एनर्जी आहे. सुनीता विलियम्सचं वाक्य आहे आत्ता सध्याचं. म्हणजे ऊर्जा तर खूप आहे. त्या ऊर्जेसोबत कसं टॅप करायचं, त्याच्याशी कसं अलाइन व्हायचं हे आपल्याला माहित नाही. अशा प्रकारे एकच एनर्जी नाही आहे. गॅलेक्टिक, इंटर गॅलेक्टिक, दुसऱ्या ब्रह्मांडातलं दुसऱ्या गॅलेक्सी मधले पण एनर्जी आहे. मे बी काही एनर्जी आपल्यासाठी युजफुल आहे, काही एनर्जी नाही आहेत. ग्रहांची ऊर्जा आहे, तेही आपल्यासाठी कामाची आहे. अशा प्रकारे ह्या डिव्हाइन एनर्जीज आपल्या लाईफमध्ये इम्पॅक्ट टाकत आहे आणि आपली गरज आहे त्याच्याशी फक्त कनेक्ट होण्याची. पण त्या कनेक्ट होण्यासाठी काहीतरी पात्रता आपल्या लाईफमध्ये आपल्याला क्रिएट करणे आवश्यक आहे.
Rising your vibration with the divine involves aligning your personal energy with higher frequencies of the love, gratitude, and joy to deeper connection with the divine. आपले व्हायब्रेशन वाढवण्यासाठी ह्या डिव्हाइन सोबत आपल्याला गरज आहे अलाइन होण्याची, अलाइन करण्याची. तुमची पर्सनल एनर्जी, काल आपण जे बोललो ना इनर एनर्जी, म्हणजे काय होती तुमची पर्सनल एनर्जी विथ हायर फ्रिक्वेन्सीज. आता अलग अलग प्रकारच्या फ्रिक्वेन्सी आहेत. त्याच्यापैकी आपल्याला कोणत्या फ्रिक्वेन्सी सोबत कनेक्ट व्हायचं आहे? लव, ग्रॅटिट्यूड अँड जॉय, आनंद, प्रेम, कृतज्ञता. जी फ्रिक्वेन्सी आपल्या ह्युमन बिईंगसाठी, आपल्यासाठी सपोर्टिव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह आहे, अशा फ्रिक्वेन्सी सोबत आपल्याला कनेक्ट होणे आहे. लव, पीस अँड हार्मोनी जी आपल्याला देऊ शकतात, अशा फ्रिक्वेन्सी सोबत आपल्याला काय व्हायचं आहे? कनेक्ट व्हायचं आहे आणि क्रिएट करायचं आहे डीपर कनेक्शन विथ डिवाइन. आणि ह्या डिवाइन सोबत आपल्याला डीपर म्हणजे खोलवर आणि मजबूत कनेक्शन स्थापित करायचं आहे. प्रॅक्टिसिंग डेली मेडिटेशन, प्रेयर, मंत्र चॅन्टिंग, स्पेंडिंग टाइम इन द नेचर, प्रॅक्टिसिंग ग्रॅटिट्यूड, सराउंडिंग युअरसेल्फ विथ पॉझिटिव्हिटी. याच्याद्वारे आपण आपले व्हायब्रेशन काय करू शकतो? राईज करू शकतो. हे छोट्या लेवलवर आहे. पण याची आपण प्रॅक्टिस जेव्हा सुरू करतो तेव्हा हळूहळू 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 आपले व्हायब्रेशन जे आहे ना ते वाढत जाते. आणि हे व्हायब्रेशन जेव्हा आपले वाढते तेव्हा जेव्हा आपण एक संकल्प करतो कोणताही आणि आपण ह्या ब्रह्मांडामध्ये मदतीची हाक मारतो, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सेम व्हायब्रेशनचं, सेम फ्रिक्वेन्सी मध्ये व्हायब्रेट करणारे अनादर सोर्स ह्या ब्रह्मांडामध्ये कुठेही असू द्या, तुमची आणि त्याची फ्रिक्वेन्सी एक आहे. आणि तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीवर हळूहळू हळूहळू अलाइन व्हाल. एक तर ती एनर्जी तुमच्यासोबत अलाइन होईल किंवा तुम्ही त्या एनर्जी सोबत अलाइन व्हाल. हे आपोआप होणारी गोष्ट आहे. तुम्ही जर कॉन्शियसली खूप अलर्ट आहात, अवेअर आहात, तुमचं मेडिटेशन खूप डीप आहे, तुम्ही शांत अवस्थेमध्ये बसता, तुमचं अॅनालाइज करण्याची क्षमता खूप चांगली आहे, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे होत असताना, ही घटना घडत असताना तुमचं रेकॉर्ड म्हणजे तुमचं त्या एनर्जी सोबतची जी कनेक्शन आहे किंवा त्याचं जे अनालाइज करण्याची जे क्षमता आहे ते वाढत चालली आणि हळूहळू तुम्ही समजत आहे की काहीतरी पॅटर्न तिकडे सुद्धा आहे. आणि हळूहळू जशी ही ऊर्जा अलाइन होत जाते, तुमच्यासोबत सेफ आणि सिक्युअर रिलेशन क्रिएट करणं सुरू करते, मग तुम्हाला कळते की ओके, तिकडे कोणीतरी देवता आहे, कोणीतरी हायर बिईंग आहे आणि ते आपल्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहे त्या फ्रिक्वेन्सीवर. किंवा एखाद्या अशा डिवाइन मास्टर्स तुम्हाला कनेक्शन स्थापित होते की त्या मास्टरची रेंज खूप मोठी आहे. तो सगळ्या प्लॅनेट्समध्ये, सगळ्या युनिव्हर्समध्ये सगळीकडे जाऊ शकते आणि त्याच्याशी तुमचं कनेक्शन झालं. आता तुम्ही त्यांना फक्त रिक्वेस्ट करता आणि तुम्हाला तुरंत तो त्या डायमेन्शन मध्ये घेऊन जाते. आणि अशा प्रकारे तुमचे फ्रिक्वेन्सीज काय होत आहे? लिफ्ट होत आहे. अलाइन विथ अल्फा फ्रिक्वेन्सी विथ द प्रॅक्टिस ऑफ एंजल्स. व्हॉट वी डू, अ मेडिटेशन अँड ब्रेथ वर्क. ध्यान करणे आणि प्राणायाम करणे हे ह्या एनर्जीला अलाइन करण्यासाठी, हे ऍक्च्युली रिसिव्हिंग आहे. रिसिव्हिंग आहे ते. ह्या तुम्ही जितकं जास्त मेडिटेशन करणार, तुम्ही जितकं जास्त प्राणायाम करून तुम्ही स्वतःला चॅनल क्लिअर करणार. हे चॅनल क्लिअर करण्याची गोष्ट आहे, कारण की जेव्हा ती ऊर्जा येईल, तुम्ही फ्लो चांगला झाला पाहिजे बॉडीमध्ये.
तुमचं डिवाइन सोबत कनेक्शन स्थापित झालं पाहिजे. ती तुमची प्रेयर असू शकते, तुमची पूजा करण्याची पद्धती असू शकते. कशा आहे, कोणत्याही गोष्टीद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, डिवाइन सोबत आपले कनेक्शन स्थापित करणे आणि प्रेयरच्या द्वारे तुम्हाला बोलता आलं पाहिजे. तुमच्या मनातल्या भावना तुम्हाला शेअर करता आल्या पाहिजे. मंत्र अँड साऊंड. मंत्रांच्या द्वारे तुम्ही विशिष्ट प्रकारच्या फ्रिक्वेन्सीजला टॅप करू शकता. अलग अलग साऊंड्स आहेत, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे साऊंड्स आहेत. काही स्पेसिफिक फ्रिक्वेन्सीचे साऊंड वेव्ह आहे. तिबेटियन मंत्र किंवा तिबेटियन बाउल जे असतात त्यांचे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याचा साऊंड वेव्ह आहे. अशा साऊंड थेरपीच्या द्वारे किंवा मंत्र चॅन्टिंगच्या द्वारे, मंत्र थेरपीच्या द्वारे आपण त्या फ्रिक्वेन्सीला टॅप करू शकतो आणि आपले व्हायब्रेशन राईज करू शकतो. ग्रॅटिट्यूड देणे आणि पॉझिटिव्हिटी ठेवणे हे सुद्धा एक प्रकार आहे जिथे आपण आपल्या व्हायब्रेशनला ऑलवेज अपलिफ्ट करून ठेवतो. डेली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, तुम्ही जेही प्रकारची प्रॅक्टिस करता त्या प्रॅक्टिसला कंटिन्यू करणे, डेली करणे, हा एक प्रकार आहे तुमचे व्हायब्रेशनला राईज करण्याचा. सत्संग करणे, जसं आता आपण बोलत आहे हा सत्संगच आहे. का सत्संग आहे? कारण की आपण एका एनर्जीला, आपण एका पॅटर्नला रिसीव्ह करत आहे आणि हळूहळू हा ग्रुप जसं जसं वाढत जाईल तसं तसं एक कम्युनिटीची एनर्जी आहे ती डेव्हलप होईल. आणि नेचरमध्ये काही वेळ तुम्हाला स्पेंड करणे आहे. का? कारण की नेचरमध्ये अलाइव्ह एनर्जी असते, लाईव्ह एनर्जी असते. ही एनर्जी जेव्हा आपण रिसीव्ह करतो ना, तर खूप कमी वेळात आपले व्हायब्रेशन राईज होते. अलाइन विथ अल्फा फ्रिक्वेन्सी विथ प्रॅक्टिस ऑफ एंजल्स. बघणाऱ्यांनी असं बघितलं की त्या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये काही फ्रिक्वेन्सीज असे आहे, काही एनर्जीचे पॅटर्न असे आहे जे ह्युमन बिईंगसाठी सपोर्टिव्ह आहे, हेल्पफुल आहे आणि मिरॅक्युलसली ते वर्क करत आहे. आणि ते सहज, म्हणजे सहज आहे त्यांच्याशी आपलं कनेक्शन होणे सुद्धा. अशा फ्रिक्वेन्सीमध्ये अल्फा फ्रिक्वेन्सी म्हणतात याला. काय म्हणतात? अल्फा फ्रिक्वेन्सी. जे काय आहे, सपोर्टिव्ह आहे, हेल्पफुल आहे आणि मिरॅक्युलस एनर्जीने भरलेली आहे. आणि ह्या अल्फा फ्रिक्वेन्सी झोनमध्ये एंजेलिक रियाल्म आहे. रियाल्मचा अर्थ एक असं जग आहे, त्यांचं ऊर्जेचं एक क्षेत्र आहे, ऊर्जा क्षेत्र आहे. तिथे थाउजंड अँड थाउजंड ऑफ एंजेल्स, डिवाइन एंजेलिक मास्टर्स, त्यांचे अलग अलग लेवल्स, त्यांचं पूर्ण सिस्टम तिथे काम करत आहे. आणि एंजेल्स सोबत कनेक्शन स्थापित केलेले जेवढेही आजपर्यंत मास्टर्स झालेले आहेत ते मास्टर्स सुद्धा तिथे आहेत. आणि ह्या एंजेल्सचं ह्या पृथ्वीसोबत खूप स्ट्रॉंग आणि लव्हिंग कनेक्शन आहे, लव्हिंग बॉन्डिंग आहे. ते मीडिएटर आहेत डिव्हाइनचं आणि ह्या अर्थ, हे जे सिस्टम आहे आपलं, अर्थ ऑर्बिट सोबत आणि डिव्हाइन सोबत ते मीडिएटर आहे. त्यांच्याकडे पूर्ण शक्ती आहे हायर टू हायर डायमेन्शन मध्ये जाण्याची आणि लोअर टू लोअर डायमेन्शन मध्ये जाण्याची सुद्धा. ते मुक्त आहेत आणि त्यांना त्यांचं फ्री विल आहे, त्यांचं मदत करणे त्यांची इच्छा आहे. व्हेन वी कॉल देम एंजल्स, आय वॉन्ट युअर हेल्प नाव, ते तुरंत तुमच्या मदतीसाठी हजर होतात. बाय बर्थ आपल्याला काही एंजल्स मिळालेले आहेत. ते एंजल्स म्हणा, का संरक्षक देवी देवता म्हणा, का आपल्या कुळातले देवी देवता म्हणा, ते आहेत, आपल्या सोबत आहे, जन्मजात सोबत आहे. काही एंजल्स लाईफ टाइम टू लाईफ टाइम सोबत आहे. काही डिवाइन मास्टर्स आहेत, ते आपल्या सोबत आहे. काही स्पिरिट गाईड आहेत, ते आपल्या सोबत आहे. आपले काही अँसेस्टर आहेत जे चांगले देवासारखे होते, ते आपल्या सोबत आहे. काही सूक्ष्म शक्ती आहेत आपल्या सराउंडिंग मध्ये, तेही आपल्या सोबत आहे. आपल्याला आहे फक्त म्हणणे की मला मदत पाहिजे, माझी मदत करा.
आणि बस ह्या एका कॉलवर ह्या सगळ्या शक्त्या आपल्याला मदत करण्यासाठी रेडी होतात. तर माझ्या सिस्टम मध्ये अलाइन विथ युअर सेल्फ हा विषय शिकवण्यासाठी मी 7 चक्र मेडिटेशन शिकवत आहोत. आणखी भरपूर काही आहे, हळूहळू आपण त्यालाही शिकू. पण सध्या तरी 7 चक्र मेडिटेशन आणि अलाइन विथ डिव्हाइन एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, युनिव्हर्सल एनर्जी. तर याकरिता मी एंजल थेरपी शिकवत आहे. हा, याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ज्याला आपण रेकी एनर्जी म्हणतो. ओके, ही रेकी एनर्जी हा एक असा प्रकार आहे ज्याला युनिव्हर्सल एनर्जीच म्हणतो आपण. दिस इज अ युनिव्हर्सल एनर्जी, रे की युनिव्हर्सल एनर्जी. तर ह्या एनर्जीचा वापर करून सुद्धा आपण आपलं इनर अलाइनमेंट आणि कॉस्मिक अलाइनमेंट सेट करू शकतो. त्याला आपण काय म्हणू, डेली स्पिरिच्युअल प्रॅक्टिस. हे एक प्रकारची स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. त्याला जरी आपण अप्लाय केलं ना, म्हणजे अलग अलग टेक्निक्स आहे, पण मी व्हायब्रेशन राईज करण्यासाठी रेकी का, कारण की इनर मध्ये सुद्धा आपल्याला त्या ऊर्जेच्या प्रवाहाची गरज आहे आणि आउटर मध्ये सुद्धा गरज आहे. हिलिंग एनर्जी आहे रेकी. अलॉंग विथ एंजल्स, दे आर वर्क व्हेरी फास्ट अँड व्हेरी ब्युटिफुल. का, कारण की एंजल्स यांची दिव्य ऊर्जा आहे. ह्या डिव्हाइन एनर्जीला, ह्या दिव्य ऊर्जेला एक चॅनल देणे आहे आपल्याला. चॅनल करते रेकी. आणि ही रेकी ऊर्जा जेव्हा आपण त्या विथ एंजेलिक एनर्जी सोबत कंबाईन करून जेव्हा आपल्या स्वतःच्या बॉडीमध्ये प्रोव्हाइड करतो, तेव्हा हे शरीरामध्ये काही ब्लॉकेजेस आहेत, हे ऊर्जेला रिसीव्ह करत नाही. फुल शरीरामध्ये आहे, सूक्ष्म शरीरामध्ये आहे, ऊर्जेच्या शरीरामध्ये आहे, भाव शरीरमध्ये आहे, मनस शरीरमध्ये आहे, आत्म शरीरमध्ये आहे. अशा प्रत्येक 7 प्रकारचे जे आपले शरीर आहे किंवा पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय किंवा आनंदमय कोश, हे जे पंचकोश आहे हे लेवल आहे. सूक्ष्म, अतिसूक्ष्म स्तर, स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. तर हे जे स्तर आहेत ना, प्रत्येक स्तरावर काही ना काही ब्लॉक आहे. पण सुरुवात कुठून होते, तर आपल्या फिजिकल बॉडीज पासून. याला चालवणारं ऊर्जा शरीर, ऊर्जेला चॅनल करणारं मनस शरीर, मनाला चॅनल करणारे तुमचे भाव, भाव शरीर ऍक्टिव्हेट होते सूक्ष्म शरीरापासून. तर आणि ही ऊर्जा कुठे आहे, रेकी एनर्जी डायरेक्ट एनर्जी पॅटर्न मध्ये जाते, सूक्ष्म शरीरामध्ये उतरते. 7 चक्र सुद्धा एनर्जी पॅटर्नला ठीक करते. म्हणजे आपोआप आपले सगळे 7 लेयर्स ऑफ अवर ह्युमन कॉन्शियसनेस हे बॅलन्स होणे सुरू होऊन जाईल. हे जसं जसं बॅलन्स होणे सुरू होईल, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही रेकी एनर्जी आपल्या बॉडीमध्ये सहज फ्लो होणं सुरू होईल. किंवा कितीही तुम्ही फ्लो करण्याचा प्रयत्न केला, ती एनर्जी ब्लॉक तर रिलीज करून देईल, पण आपले जुने अनुभव त्याला रिसीव्ह करणार नाही चांगल्याने. प्राणायाम करणे, चॅनल ओपन होते, इडा पिंगळा सुषुम्ना नाडीज ओपन होते, एनर्जी चॅनल ओपन होते. व्यायाम केल्याने नस नाड्या ओपन होते. अशा प्रकारे आपण आपल्या ह्युमन कॉन्शियसनेसला सर्वांगीणरित्या काय करता, डेव्हलप करण्याचा प्रयत्न करत आहे, है ना. म्हणून हे जे माझा जो कोर्स डिझाईन होणार आहे, हा त्याचा बेस आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन हा त्याचा बेस आहे. हे कॉन्शियस मॅनिफेस्टेशन जो समजून घेईल, शिकून घेईल, त्याचे काही इतके तरी पॉईंट क्लिअर होऊन जाणार लाईफ मध्ये, की ओके, मला मॅनिफेस्टेशन करण्यासाठी नेमकी गरज कशाची आहे. मेंटली डेव्हलप होण्यासाठी चेंज युअर माइंड सेट कर, माइंड मास्टरी करणे आवश्यक आहे. एनएलपी टेक्निक्सची आवश्यकता आहे. माझ्या एनर्जी पॅटर्नला ठीक करण्यासाठी मला रेकी ऊर्जेची आवश्यकता आहे. माझ्या आतमधले जे अलाइनमेंट डिस्टर्ब झालेले आहे, त्या पॅटर्नला कंटिन्युअसली फ्लो करण्यासाठी ते 7 चक्र ठीक करणं आवश्यक आहे. ह्या ऊर्जेला आणखी फोर्स मिळावा म्हणून एंजल्सची मला आवश्यकता आहे.
अशा प्रकारे आपला हळूहळू कोर्स डिझाईन होत चालला. आणि जेव्हा हे पूर्ण सिस्टम रेडी होईल ना, तेव्हा तुम्हाला एक पर्टिक्युलर एक प्रोसेस मिळणार. पहिला स्टेप, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, आणि प्रत्येकाची रिझन राहील. तुम्ही कोणालाच काउंटर करू शकणार नाही, बायपास करू शकणार नाही. आणि केलं काही मतलब अर्थ नाही, म्हणजे काही चूक नाही त्याच्यामध्ये. जी गोष्ट तुम्हाला मिळाली ती तुमच्यासाठी योग्य आहे. पण विथ फ्लो जर चालाल तर तुम्हाला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आणि एनर्जीचे पॅटर्न तुम्हाला मिळून जाईल. थँक्यू सो मच सगळेजण. ह्या लर्निंगसाठी रेडी आहात? आजचा टॉपिक आपण इथे स्टॉप करू आणि मेडिटेशनला सुरुवात करू. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू. सर्वांनी शांत स्थिर बसा, रिलॅक्स बसा. पूर्ण लक्ष आपल्या श्वासांवर द्या. इमॅजिन करा तुम्ही एका दिव्य प्रकाशामध्ये, व्हाईट लाईट मध्ये बसलेले आहात. सराउंडिंग मध्ये पूर्ण तुमच्या चेस्ट पासून पूर्ण बॉडीमध्ये आणि बॉडी पासून शरीराच्या बाहेर सगळीकडे दिव्य प्रकाश, व्हाईट लाईट, व्हाईट बलून क्रिएट झालेला आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही बसलेले आहात. दोन्ही हात वर करून तुम्हाला ही ऊर्जा रिसीव्ह करायची आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर आंजोळी करून आंजोळीमध्ये सुद्धा ही ऊर्जा तुम्हाला रिसीव्ह करायची आहे. हातामधून ही ऊर्जा पूर्ण शरीरामध्ये प्रवाहित होऊ द्या. प्रत्येक बीज मंत्राला लाऊडली चॅन्ट करा. मधात थोडस ब्रेक घेऊन, उदाहरणार्थ माय मूलाधार चक्र and all negative energies, negative vibration, negative impact, negative impression, clean, 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 clear, 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 release, release, release. My Muladhar chakra is completely charge, 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 activate, 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 balance, balance, balance. अशी कमांड देऊन पुन्हा बीज मंत्राची चॅन्टिंग सुरू करायची. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी हात लावू शकता. आणखी सेन्सेशन्स असते आपल्या बॉडीचे, टच केल्याबरोबर ऍक्टिव्हेट होते. शेवटी जेव्हा सहस्त्रार चक्र येते तेव्हा जीभ उलटी फिरवून वरच्या बाजूने टच करायची. तोंड बंद करायचं. जीभीला वरच्या बाजूने स्पर्श करायचा आणि म चा उच्चारण करायचा. हा जो मकार आहे ना, हमिंग, त्याला आपण म्हणतो हमिंग, हे लाऊड हमिंग करायची. नाक, कान, डोळे हे सगळं खाजवणार, डोक्यात असं झंझन झंझन होणार, होऊ द्या. म्हणजे इतकी पॉवरफुल आहे. एक एक सेल्स मधले असलेले धूळ रिलीज करणे, ब्लॉक झालेले सेल्स, ब्लॉक झालेला माइंडसेट, माइंड मधले न्यूरॉन्सला ऍक्टिव्हेट करण्यासाठी सगळ्यात पॉवरफुल टेक्निक आहे है ना. अशा प्रकारे सहस्त्रार चक्राच्या वेळेस लाऊड आणि म्हणजे पॉवरफुल हमिंग करा. लाऊड नाही, पॉवरफुल हमिंग करा. ओके. I hope everyone is ready. Now we start our meditation. लांब खोल श्वास घ्या. श्वास सुरू करा. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मैं आपका आवाहन करता हूँ. समस्त विश्व के कण कण में विराजमान भगवत शक्ति का मैं आवाहन करता हूँ. इस अस्तित्व में स्थित समस्त गुरुओं का मैं आवाहन करता हूँ. मैं सिद्ध शक्तियों का, दिव्य शक्तियों का आवाहन करता हूँ. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे शरीर में प्रवाहित हो. हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे
दोनों हाथों से पूरे शरीर में, शरीर के कण कण में प्रवाहित हो। हे ब्रह्मांड की दिव्य ऊर्जा, हे प्राकृतिक शक्ति, मेरे सहस्त्रार चक्र से पूरे शरीर में, शरीर के सातों चक्रों में प्रवाहित हो। मेरे हृदय में स्थित दिव्य चेतना जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे प्राणों में स्थित दिव्य शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे मस्तिष्क में स्थित आकर्षण शक्ति, संकल्प शक्ति, इच्छा शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित क्रिया शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। मेरे शरीर में स्थित कुंडलिनी शक्ति का मैं आवाहन करता हूँ। मेरे मूलाधार में स्थित कुंडलिनी शक्ति जागृत हो, जागृत हो, जागृत हो। चैतन्य हो, चैतन्य हो, चैतन्य हो। अपना ध्यान मूलाधार चक्र पर दीजिए। लम 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 लम
lam 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 अपना ध्यान स्वादिष्ठान चक्र पर दीजिए। वम 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 वम
अपना ध्यान मणिपुर चक्र पर दीजिए। रम 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 रम। अपना ध्यान अनाहत चक्र पर दीजिए। यम 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 यम
यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम यम अपना ध्यान विशुद्धि चक्र पर दीजिए। हम 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 हम
हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम हम अपना ध्यान आज्ञा चक्र पर दीजिए।
अपना ध्यान सहस्त्रार चक्र पर दीजिए।
लांब खोल श्वास घ्या. पूर्ण लक्ष तुमच्या हृदयावर, सेंटर ऑफ युअर हार्ट. इमॅजिन अ डिवाइन व्हाइट लाईट. आय इन्व्हाइट guardian angels. Oh, divine guardian angels, please come bless me with your divine strength and courage, wisdom and knowledge. Your pure white light shows me a pure path and give me a ability for decision making. I invite Archangel Raphael. Purun Raksha, your center of your heart. Imagine the emerald green light expanding तुमच्या छातीमधून हा हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर प्रवाहित होत आहे. त्यांनी व्हाईट लाईटला कव्हर केलेला आहे आणि हिरव्या रंगाचा ऑरा 7 फुटापर्यंत वाढलेला आहे. ओ डिवाइन आर्कएंजल राफेल, I invite you, please come and bless all of us with your divine healing energy. लांब खोल श्वास घ्या. इमॅजिन करा रॉयल पर्पल लाईट. I invite Archangel Michael, please come and bless all of us with your divine shield of protection. बघा तुमच्या हृदयामधून हा लाईट तुमच्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे आणि शरीरामधून बाहेर एक्सपांड होत आहे आणि व्हाईट लाईट ग्रीन लाईटला कव्हर केलेला आहे आणि याचा ऑरा 10 फुटापर्यंत वाढलेला आहे. दिस रॉयल पर्पल लाईट गिव्स अस a divine protection. All types of negativity, evil eyes, bad eyes, lower dimension energies, lower entities, negative entities, all types of negative vibration. This royal purple blue light are completely clean and clear them and release all types of negativity and protect all of us. लांब खोल श्वास घ्या. बघा सेंटर ऑफ युअर हार्ट अ गोल्डन लाईट एक्सपांड होत आहे. तुमच्या शरीराला तुमचे व्हाईट लाईट ग्रीन लाईट पर्पल लाईटला पार करत हा गोल्डन प्रकाश एक्सपांड होत आहे. एक्सपांड होत आहे आणि पूर्ण ब्रह्मांडामध्ये पसरत आहे. This golden light gives you tremendous power, wisdom. This is a attraction. तुमचं आकर्षण वाढत आहे. तुमचं तेज वाढत आहे. थँक्स गिव्हिंग करा. स्वतःला, स्वतःच्या शरीराला, मनाला, बुद्धीला, तुमच्या चेतनेला थँक्यू 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 सो मच. थँक्स गिव्हिंग करा तुमच्या आई वडिलांना, तुमच्या नियर अँड डिअर्सला, तुमच्या सपोर्टिव्ह लोकांना. थँक्स गिव्हिंग करा तुमच्या देवी देवतांना, कुळदेवांना, वास्तुदेवतेला. थँक्स गिव्हिंग करा नवग्रहांच्या शक्तीला. धन्यवाद करा सर्व देवी देवतांना. धन्यवाद करा ब्रह्मांडीय दिव्य गुरूंना, दिव्य ऋषी, सप्त ऋषी. तुम्ही ज्यांना मानता ते तुमचे सगळे गुरु. धन्यवाद करा. धन्यवाद करा डिवाइन स्पिरिट, डिवाइन बीइंग्स आणि तुमचे प्युअर अँसेस्टर. थँक्स गिव्हिंग करा सगळ्यांचं. धन्यवाद द्या डिवाइन एंजेल्स, गार्डियन एंजेल्स, आर्क एंजेल्स आणि अर्थ एंजेल्स यांचं. जे तुम्हाला डिवाइन हिलिंग एनर्जी प्रोव्हाइड करत आहे, तुमचं मार्गदर्शन करत आहे. धन्यवाद करा ह्या ब्रह्मांडाचं, युनिव्हर्सल एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, मदर नेचर एनर्जी, मदर अर्थ एनर्जी, सन एनर्जी, मून एनर्जी. थँक्यू 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 सो मच. धन्यवाद करा आपल्या ह्या ग्रुपला, ह्या आपल्या कम्युनिटीला. थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड,
Lots of blessings, lots of blessings, lots of blessings. Angels always bless you, bless you, bless you, bless you so much. Love you so much. Thank you so much. दोन्ही हात जोरात घासा. तुमच्या चेहऱ्यावर स्पर्श करा. तुमचा वेळ घेत हळूहळू तुमचे डोळे उघडा. मान, खांदे, हात, बॉडी रिलॅक्स करा. All of us, all of you, back to you, back to your body, back to your consciousness. Once again, very warm welcome all of you and good morning. गुड मॉर्निंग सर. Good morning. हा योगेश सर, गुड मॉर्निंग. आजचे 7 चक्र माझे 3 चक्र आता गाडीवरच झाले, टू व्हीलरवर. अच्छा. ओके. म्हणजे आई सोडायचं होतं बस स्टँडवर. आई रेडी झाली आणि आपले 7 चक्र सुरू होत होते. म्हटलं आता कसं करावं, तर म्हटलं ठीक आहे. मग कानात हेडफोन घातले, मोबाईल खिशात ठेवला, हा एक हात इकडे मागे, मंत्र चालू, एका हाताने गाडी चालवत चालत गेलो. 3 चक्र तसेच झाले घरी येतपर्यंत. ओके. हा मग बाकीचे चक्र घरी येऊन केले, म्हणजे बसून. हा 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 3 गाडीवर बसून झाले, बाकीचे 4 याच्यावर जे घरी येऊन झाले. आणि आज असं झालं सर की शस्त्र चक्र जे जीभ उलटी करून हे केलं होतं ना, मचं उच्चार करून हा. व्हायब्रेशन, तर असं हा. फिलिंग येत होतं की माझे सगळे व्हायब्रेशन फिलिंग ना पूर्ण अशा ब्रह्मांडामध्ये स्प्रेड होत आहे शरीरातून Spread होत निघून. आहे. हा, म्हणजे शरीरातून निघत आहे आणि ज्याही फिलिंग्स होत्या किंवा व्हायब्रेशन्स होते सगळे असे चालले आहे, म्हणजे ब्रह्मांडात चालले आहे. हम्म. म्हणजे अशी अनुभूती चालली होती. बढिया, मस्त. म्हणजे जबरदस्त झालं, एकदम मस्त. वेगळा अनुभव आला. Lots of blessings, sir. Lots of love, lots of gratitude, lots of blessing, all of you. Thank you, thank you, thank you. आणखी कोणी आहे, कोणाला अनुभव शेअर करायचा आहे? अरे काही नसेल तरी 2 मिनिट बोलून घेत जा माझ्यासोबत, काय प्रॉब्लेम आहे? बरं ठीक आहे, चला असू द्या. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग ऑल. दादा आम्ही तर गुड रेडीच मॉर्निंग. असतो बोलायला. खूप हा. बोलायचं असते, सांगायचं असते. पण असं वाटतंय रोज रोज काय, म्हणजे कधी कधी असं होतं की आपणच बोलतोय का छोट्या छोट्या गोष्टी, पण असं होतं. आज मी थोडं लेट जॉईन झाले दादा. म्हणजे सेशन ऐकलं नाही मी, नंतर रेकॉर्डिंग ऐकून घेईल. बरं. पण आता जे सांगितलं तुम्ही, मला ते आठवलं. हा दादा, मला माहिती पण नव्हतं तुम्ही काय सांगितलं आज. पण मी पण आज ते जीभ वरती केली लास्ट याला बराबर. हम्म. मग तुम्ही मला अंतर्मनातनं बहुतेक संकेत देत होतात. मी खरंच केलं ते. हो. म्हणजे मी ऐकलंच नव्हतं ऍक्च्युली तुम्ही काय, पण ते आठवलं कदाचित तो पिक्चर बघून ज्ञानेश्वर महाराजांचं. हा हा आणि हा हा ज्ञानेश्वर महाराजाचं आहे ना सर? हां. हो हो. हां, तर आणि मी ते केलं सर, आपोआप केलं. आणि खूप छान वाटलं. खूप खूप म्हणजे खूप व्हायब्रेशन्स आज स्ट्रॉंग होते बहुतेक. आणि मला एकच असं वाटलं दादा, की म्हणजे मी ते इमॅजिन तर नाही केलं बिलकुल. पण माझ्या डोळ्यांसमोर म्हणा किंवा डोळे बंद असताना आपोआप असं म्हणजे एकनाथ महाराजांच्या वगैरे ना, असं डोक्यावरती तो फणा असतो पहा शेषनागाचा, जेव्हा त्यांचं समाधीचं पिक्चर असतं तेव्हा. म्हणजे बरोबर. ध्यान लावून बसलेलं त्यांचा जो पिक्चर असतो ना, त्यांच्यावरती असा नागाचा फणा आहे एकनाथ महाराजांच्या. हो हो. हां, तर मला बहुतेक असं काहीतरी तो पिक्चर माझ्या डोळ्यासमोर येत होता. नाग असा फणा काढलेला. चांगलं चांगलं, काही हरकत पण भीती किंवा असं काही वाटलं नाही ते मला. नाही. हां. हा हा. पण तो येत होता डोळ्यासमोर लास्ट टाईमला. आणि तसं तर मी मधातनच बसले, पण खूप छान वाटलं. खूप छान कनेक्शन झालं. खूप छान. थँक यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स दादा. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थिंग्स. थँक यू, लॉट्स ऑफ थँक यू. ग्रॅटिट्यूड. आणि आज आवाज आला नाही दादा बर्डचा. ओके, मी चालते. मनातच हे केलं आता शेवटच्या ह्याला, की नेचर एंजल ब्लेस मी वगैरे सगळं झाल्यानंतरही तुम्ही बोलत होते तोपर्यंत, तर हो. लगेच आला दादा आवाज. आले का? आज राईट साइडने आला. ओके. इकडे पाठीमागे असतो कधी-कधी लेफ्टला माझ्या. तर आज राईट साइडने आला मला, या साइडने. आणि तेवढंच आवाज करून परत गायब.
आता कुठेच नाहीये, एक पण नाहीये चालू. छान आहे, छान आहे. चांगलं. येस. खूप ब्लेसिंग्स थँक यू आहेत दादा. चांगल्या. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. थँक यू दादा. थँक सो यू. मच. ओके. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग सर. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. बरेच दिवस बोलायचं होतं परंतु थोडंसं कंटिन्यू कामं चालू होते. बरं. बसते ऐकायचो थोडंसं, आता कामात थोडंसं थकून जायचं त्याच्यामुळे काही दिवस हा, सेशन हा. नुसतंच झोपूनच केले. त्याच्यामुळे काही चालेल. महत्वाचं सांगायचं हे होतं की मागे तुम्हाला म्हटलं होतं एका चांगल्या कामासाठी बाहेरगावी गेलो होतो, सेशन करू शकलो हा, नव्हतो. हा, हा. हो. ते झालं, उत्कर्षाचं आपलं फायनल झालं ब्लेसिंग सर. लॉट्स ऑफ आणि ब्लेसिंग. त्याच्यातच होतं. 6 मे तारीख काढलेली आहे. ते 6 मे. 6 मे, हो. चांगलं आहे. त्याच्यामुळे ते मधात सर्व पाहुणे वगैरे मंडळी, त्याच्यामुळे कधी रात्रीचे सेशन होत नव्हते, कधी सकाळचं वगैरे. हम्म, ते- हम्म. त्याला तुम्हा सगळे आमंत्रित आहात 6 मेला. इथे लग्न बिलकुल अमरावतीतच आहे. बिलकुल हो हो. बिलकुल सर, येऊ आम्ही, येऊ सगळे येऊ. बिलकुल बिलकुल. येस येस. सगळ्यांचे ब्लेसिंग्स पण हवे आहेत. बस बस बस, सगळं आम्हा सगळ्यांना यावंच लागेल ना ब्लेसिंग द्यासाठी. बिलकुल बिलकुल. बिलकुल येऊ, बिलकुल येऊ. आहेत, सगळं झाले, छान झालं. आणि मस्त आता आरामात. काल 2-3 दिवस तेच चालू होते, मग ते कार्यालय पाहणं हे करणं सर्व, कारण की मॅक्झिमम कार्यालय लवकर बुक होऊन जातात. बुक होऊन हम्म, जाते. हम्म, हम्म. काल ते आले, छान झालं. त्याच्यामुळे ते असं पूर्ण थकून जायचं दिवसभर फिरून फिरून. काय, मग बरोबर. रात्री आता की झोपलं, वेळ व्हायचा, सकाळी मग आपले हे चालू करून देत होतो, पण ते ते असं लेटूनच आपलं चालूच सेशन राहू होत द्या, काही होतं. हरकत हो नाही. हो. चला, ओके. थँक्यू खूप थँक्यू. खूप शुभेच्छा सगळ्यांच्या सर. खूप 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 शुभेच्छा धन्यवाद आहेत. सगळ्यांना. थँक्यू थँक्यू. लॉट्स ऑफ लव्ह, लॉट्स ऑफ ब्लेसिंग, लॉट्स ऑफ ग्रेटिट्यूड. ओके. चला तर मग ठीक आहे, आपलं सेशन आता आपण क्लोज करू. हम्म. सर मला हे सांगायचं होतं, इतक्यात काय होतं की जे जेव्हा मी एंजेल व्होकेशन करतो ना सकाळी, हम्म, तर हम्म. मला आता ते जे रेग्युलर बोट आहे ते आहेच आहे, पण हम्म. मधामधात ना एक ग्रीन कलरचा आणि एक ओके. पर्पल कलरचा, आणि तेही म्हणजे असं नॉर्मल नॉर्मल बर्ड नाही, ते आपले लव बर्ड कसे असते छोटेसे. हा, हा. हमिंग बर्ड किंवा लव बर्ड. हा. हा, हमिंग बर्ड किंवा लव बर्ड, हम्म. लांब चोच वगैरे असते त्यांची, तशा बरोबर. हो टाईपचे. हो. हा, ते आता अधामधातून येत जात आहे. एक ग्रीन आहे, एक पर्पल, ब्लॅकिश पर्पल कलर आहे. म्हणजे हे बर्ड, ह्या चिमण्या आजपर्यंत मी कधी अशी जनरली उडताना नाही पाहिल्या, म्हणजे कधी नाही पाहिल्या मी. म्हणजे जसं बरोबर. ग्रीन मध्ये आपण पॅरोट पाहिलं, पण हे वेगळ्याच टाईपचे, वेगळेच. हम्म, हम्म. म्हणजे जसं ते झू मध्ये वगैरे कशा राहते, अच्छा. हा. त्या टाईपचे आहे. म्हटलं हे कुठे येऊन राहिले इथे एवढे, मला काही समजून नाही राहिलं. आणि आता तर जास्त जे कंटिन्यू दिसून राहिले इतके. चांगलं आहे सर. हम्म. तुझं नेचर कनेक्शन म्हणा किंवा बर्ड सोबत कनेक्शन चांगलं असेल. नाही नाही, बर्ड सोबत तर कनेक्शन तर असं आहे सर की म्हणजे बर्ड असे समोरून माझ्या बाजूनी जाते, असं माझ्या बाजूला पॅरापीटवर बसते, म्हणजे त्यांना आता भीतीच नाही, असं काहीतरी झालंय भीती नाही माझ्यासोबत राहिली. त्यांचं कनेक्शन. हा हा हा. त्यांना फील होऊन मस्त राहिलं, इकडे तुमची वर. व्हायब्रेशन, तुमची ऑरा फील होत आहे. हा, म्हणजे चांगलं आहे. आजूबाजूला येऊन बसतात, हे ते सगळ्या गोष्टी. कधी कधी तर असं वाटतं की माझी वाट पाहत उभी आहे का बा, आलं नाही म्हणून. असंही होतं एक दोनदा. म्हणजे 2 दिवस मी इथे नव्हतो ना नागपुरात, आणि मग मी जेव्हा हा, आलो हा. तेव्हा वर गेलो, तर असं वाटत होतं की अरे वाटच पाहून राहिले. आता कधी कधी रेग्युलर मध्ये कसं, मी जेव्हा वर जातो तो कोणीच नाही राहत, कोणीच नाही राहत, कोणीच नाही राहत. त्यांना बरोबर. बोलवा लागते, कुठं तुम्ही या पटकन. मग ते हळूहळू चांगलं हळूहळू आहे. घेणं सुरू करतात. ना आता 2 दिवस नव्हतं, तर असं त्यांना वाटत होतं कुठे गेला, का गेला, तर स्वतःच वाट पाहत होते सकाळी. छान. असं आहे. मस्त. हम्म. दादा, बोला. टाइम आहे का? 1-2 मिनिट एक गोष्ट सांगायची होती. सांगा ना, सांगा, बोला. हम्म. ते आता मुलीचा अॅन्युअल डे झाला ना, हम्म. म्हणजे तिच्यासाठी तर तुमच्या ब्लेसिंग्स कामीच आल्यात. खूप छान झाला तिचा परफॉर्मन्स. सगळं खूप छान झालं.
आणि एक गोष्ट तिथे म्हणजे एक लेसन म्हणा किंवा काय म्हणजे मी तर म्हणते ना क्लास किंवा तुमचं सेशन किंवा तुमची जी एक प्रेझेन्स आहे आमच्या लाईफमध्ये कदाचित तो विसरतच हा. नाही आता कुठून ना कुठून काही ना काही उदाहरणाद्वारे तो परत समोर येतो. तर असा एक हा. एक्सपिरियन्स तिथे झाला. प्रिन्सिपल सरने म्हणजे प्रोग्राम स्टार्टिंगला सुरू होण्याआधी जस्ट असं एक पॅरेंट्समध्ये हे केलं, की अ, कारण त्यांचं यावेळेसचं थीम होतं, कन्सेप्ट होता प्रोग्रामचा, की हम्म. स्टार्टअप वगैरे. आता जे इंडियामध्ये ओके. आपण हे करत आहेत ग्रो, तर स्टार्टअप वरती असं त्यांचं थीम होता प्रोग्रामचा. आणि मग त्यांनी पॅरेंट्समध्ये हे केलं, की कोणी जर असेल असं काही नवीन हे करणारं, तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स येऊन शेअर करू शकता. हम्म. आणि बराच वेळ कोणी नाही आणि मग एक पॅरेंट्स आले आणि लकीली असं होतं नंतर त्यांनी त्यांचा पूर्ण लाईफचा एक्सपिरियन्स सांगताना, की नंतर असं म्हणजे खूप हार्ड वर्किंग मधनं ते आले होते. बिहारमधनं होते, आता महाराष्ट्रात सेटल झाले वगैरे. आणि मग शिक्षणाचं महत्त्व वगैरे सांगता-सांगता मग त्यांनी सांगितलं, की मी आकाश इन्स्टिट्यूटमध्ये काम केलं 5 वर्ष. नंतर माझी हम्म. लास्ट ऑफर जी होती अलेनमधनं होती. क्लासेस वा. आहेत जे. हां. हम्म. तर ते पण खूप मोठी होती. पण मी तेव्हा ठरवलं, की आता जॉब नाही करायचा आहे मला आणि आता मी स्वतःचंच करेल जे करेल ते. आणि मग त्यांनी सांगितलं, की मी सध्या ट्रेडिंग करत आहे आणि ओके. ट्रेडिंग पे घर चल जाता है बोले. ट्रेडिंग हम्म. से हम्म. घर हम्म. चल जाता है. असं त्यांनी अनुभव त्यांचा सांगितला आणि मग त्यांनी एक सांगितलं, की मी 20 मुलांचे क्लासेस घेतो सकाळी 5 ते 7 मध्ये. इथे ओके. संभाजीनगरलाच आमच्या. हा. फ्रीमध्ये घेतो म्हणे. मी त्या मुलांना फ्रीमध्ये शिकवतो म्हणे. बरं. हा. आणि म्हणजे आपोआप म्हणजे ते म्हणे, "मग माझ्या लाईफमध्ये सगळ्या गोष्टी तर होतच आहेत व्यवस्थित. 100 मुलं होती, आता 20च राहिले. माझा रूल एकच आहे, की ज्यांना यायचंय त्यांनी रेग्युलर यायचं फक्त. सध्या 20च मुलांना मी शिकवतो, फ्रीमध्ये शिकवतो." हम्म. हम्म. आणि मग इतकं छान म्हणजे प्रिन्सिपल सरांच्याही स्पीचला पडल्या नसतील एवढ्या टाळ्या त्यांच्या ह्याला पडल्या स्पीचला. कारण स्वतःचं लाईफचं बरोबर. होतं ते आणि छान कनेक्ट झालं सगळ्यांशी आणि सगळ्यांना टाळ्या आणि प्रिन्सिपल सरने त्यांनाच म्हणजे एक गेस्टचं हे दिलं हॉनर. त्यांच्याच हस्ते बरोबर. बाकीच्यांना गिफ्ट वगैरे देणं, प्राइज देणं. पूर्ण प्रोग्राम होईपर्यंत त्यांना स्टेज शेअर करायला मिळालं. म्हणजे ते सगळं ऐकून एक इतकं छान वाटलं आणि अमृता पण होती माझ्यासोबत. तिचा पण मुलगा आमचा एकाच क्लासमध्ये आहे आम्ही. तर हा. हा. अमृता आणि मी म्हटलो, "पहा," म्हटलंय, "सरांनी आपल्याला इथे पण एक्झाम्पल समोर भेटलं," म्हटलं आपल्याला. की सर जे सांगतात नेहमी पैसा कमवा, तुमचं एक इंटेन्शन फक्त काहीतरी चांगलं हवं त्यासाठी, की पैसा येतोय, पण तुम्ही काय करताय त्यातनं नंतर? तर हा. म्हटलं त्यांचा लाईफ गोल्स पण आहे आणि ते फ्रीमध्ये म्हणजे इम्युनिटीसाठी पण काहीतरी काम करत आहे. आणि अरे वा. अशा माणसाला एवढ्या मोठ्या स्टेजवरती पूर्ण पॅरेंट्स समोर त्यांना स्टेज शेअर करायला मिळालं. विथ वाईफ त्यांचा सत्कार झाला आणि मग नंतर लास्ट त्याला मी त्यांना भेटले, बोलले. लकीली परत आता हम्म. एवढ्या गर्दीमध्ये पण नेमकं परत ते माझ्या समोर आले. मग मी त्यांना जाऊन हे केलं, काँग्रॅट्स पण केलं आणि हा. त्यांना हा. सांगितलं, की असा-असा आम्ही क्लास करतो आणि त्यामध्ये हम्म. बरेच आमचे जे आहेत म्हटलं बरेच जण मेंबर ते ट्रेडिंगचे आहेत म्हटलं. हम्म. हम्म. हसले ते पण छान आहे म्हणे आणि बघू म्हटलं कधी योग आला तर मी तुमचं बोलणं करून देईल म्हटलं. छान वाटलं त्यांना भेटून वगैरे आणि म्हणजे इतकं ते हे झालं, की अरे म्हटलं इथे पण आपल्याला काहीतरी असं वाटत होतं मला, की मी आपली रिव्हिजन करत आहे क्लासची. हम्म. 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 छान आहे. आणि छान होत्या त्या व्यक्ती पण. तर असं म्हणजे कुठे ना कुठे काही ना काही कनेक्शन होतं असं वाटतं, की काही ना काही लेसन परत आपल्याला मिळत आहे आणि हम्म. छान वाटलं दादा. हे सांगायचं होतं बढिया. मला स्पेशली. हे मस्त हां. चांगला अनुभव आहे ना. हो दादा. आणि सगळं गप्पा मारल्यानंतर कळालं परत, की त्यांची मुलगी माझ्याच मुलीच्या क्लासमध्ये आहे. हे आत्तापर्यंत माहिती नव्हतं. अच्छा. सगळेच पॅरेंट्स भेटत नाही पी-टी-एमला कारण वेगळे-वेगळे टायमिंग असतात रोल नंबर बरोबर. प्रमाणे. तर असं झालं सगळं. थँक यू दादा. लॉट्स ऑफ लॉट्स ब्लेसिंग्स. ऑफ आणि ते ट्रेडिंगचे असल्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं हा. बस. हा. हा. थँक यू. हां, नाही, खरी थँक यू. गोष्ट आहे ना. थँक यू. तर हां. कॉन्शियसली आणि जर एका रूल्सनी धरून जर ट्रेडिंग केली ना, तर ट्रेडिंग खरंच जीवन बदलते, है ना? पण त्यासाठी धैर्य खूप हं. लागते. मनाचं कंट्रोल जे आहे ना, तेच सगळ्यात महत्वाचं आहे ट्रेडिंगमध्ये. हं, हं. तर त्याच्यासाठीच हे सगळे क्लासेस आहेत. त्याच्यातूनच आपल्याला डेव्हलप करणे आहे.
जर एक वेळा स्थिरता आली तर ट्रेडिंग खूप चांगलं क्षेत्र आहे, हम्म. डुबवण्यासाठी पण आणि तारण्यासाठी पण, दोघेसाठी. बरोबर, तेच बोललेत आता. मी त्यांना सांगितलं आमचं सर खूप गाईड करतात सगळ्यांना, आणि ते ट्रेडिंगच्या लोकांना तर नेहमी सांगतात कसं पेशन्स ठेवायचं वगैरे वगैरे. मग ते म्हणे बरोबर. तुम्ही करता का? म्हटलं नाही, मला त्यातलं काहीच नाही माहिती, मी करत नाही, पण दादा सांगत असतात म्हटलं आमचे सर. बरोबर. तर हा. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी राहू शकते फ्युचरमध्ये, कदाचित. होऊ शकते. हो दादा. ठीक आहे. Right, दादा. हा, मोरे सर बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. निंबाळकर सर, अभिनंदन, तुम्ही चांगली गुड न्यूज दिली. थँक्यू नारायण सर. चला आता नारायणाच्या तोंडातूनच आशीर्वाद मिळाले, काही प्रश्नच नाही. रिझर्व ट्रेडिंगचा करून विषय ठेवा निघा. 7. काय म्हणले सर? रिझर्व करून ठेवा म्हटलं 6 मे. हो, ते काय जवळच आहे तिकडे, काय 6 मे आहे का? हो हो. बरं, माझं 11 मे होतं नाही का? ते मे म्हणजे सर आठवण होतंय. असं. ठीक आहे सर. आठवणीचा महिना आहे मोरे सरांचा, आठवणीचा हो, महिना आहे. आठवणीचा आहे. हो, आठवणीचा आहे. कधी विसरू नाही आठवण. शकत पुन्हा ही डेट. ते विसरणार असते काय? हा, हार 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 विसरणार नसतंय, आहे की नाही? हार विसरणार नसतो तो. हा? जिंदगी में ये दिन कभी नहीं भूल सकता असं सांगत. हो, हार आहे की नाही? हा? गले का हार है. परमनंट हार आहे सर होतो, आहे की नाही? हा? बरोबर. नाही पण न सुकणार हार येतो. हार सुकत नाही ते, ताजा तवाना करणार हार येतो. ठीक आहे. रोज त्याचा स्प्रे होते ना, शब्दांचा हो, स्प्रे, पाण्याचा स्प्रे. हो, बरोबर. मुरझत नाही ते फुलं कधी. बरोबर. असं आहे, ऍक्टिव्हेट राहते, ऍक्टिव्हेट. नाही, बरोबर आहे ना. ते मग माणूस तेच आशेव जगत आहे ना, मग, आहे की नाही? माणूस ऍक्टिव्ह राहते ना. हो, Yes. बरोबर. ते ज्यांचे लग्न झाले ते गॉड गिफ्ट म्हणावं लागेल ना, ज्यांची झाली नाही त्यांनी काय करायचं, असं आहे ना. आता बरोबर आहे की नाही? नाही, त्यांनाही भेटेल ना चान्स. असं कसं आहे, नाही. त्यांना ब्लेसिंग देऊन आपण. असं त्याचं हिमालयामध्ये जायचं प्रमाण वाढलं त्याचं वेळ, नाही का आता सध्या? हा, ते तसं म्हणता का? तर बाबा ते नाही, ते तिथं जाऊन एवढं तप करताय, त्याच्या ब्लेसिंगच तर आपल्यापर्यंत पोहोचून राहिल्या, हो, आहेत, बरोबर आहे. आहे की नाही? त्यांच्या तपाच्या ज्या ब्लेसिंग आहे त्याच तर हो, पोहोचून राहिल्या आपल्यापर्यंत. बरोबर. हम्म. चालेल. ठीक आहे, चालेल. थँक्यू सर. ओके, बरोबर. हा, दीप्तीताई, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. आजचं मेडिटेशन तर काही करू नाही शकले मी, फक्त लेक्चर ऐकलं, कारण मला दशक्रियेच्या कार्यक्रमाला जायचंय, तर मी त्या तयारीत होते. बरोबर. आता निघतच आहे मी, पण मी म्हणजे मंत्र वगैरे ते सगळं चालू होतं, तर ते मोबाईल चालू ठेवला आणि बाकी कामं आटपत होते. बरं. त्याच्यामुळे मेडिटेशनचं नाही, पण लेक्चर तर चांगलंच होतं. लेक्चरचा काही विषयच नाही आहे, कारण लेक्चरच असं वाटतं की ती एनर्जी बूस्ट करते. ते ऑटोमॅटिक तेच काहीतरी Thank you. आपल्याला विचार करायला भाग पाडते, आणि हा. त्याच्यामुळे सगळं काही समोरचं होते. मेडिटेशन नाही केलं तरी ते ऍक्च्युअली ना, हे मेडिटेशन पेक्षा मला तेच मेडिटेशन वाटतंय ऍक्च्युअली. म्हणजे तेच असं बरोबर. शांतपूर्ण तुमच्या विचाराला म्हणजे प्रवाह देते, असं खूप सुंदर. पण मेडिटेशन तर नाही करू हा, शकले, आता रात्री करेल मी आल्यावर तिकडनं. चालेल, काही हरकत नाही. थँक्यू. लॉट्स ऑफ ब्लेस ब्लेसिंग. यू दादा, ब्लेस यू. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग. चला. हा, ओके, सेशन क्लोज करू आपण. एव्हरीवन, लॉट्स ऑफ लव्ह अँड ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ ब्लेसिंग्स. एंजल्स ऑलवेज ब्लेस यू.